रियासत कर्नाटक में जारी हिजाब मसले पर कर्नाटक हाईकोर्ट के इंटरिम जजमेंट के बाद स्कूल जाकर लाइब्रेरी और कैंटीन में बैठकर अपनी पढ़ाई और इम्तिहानात में शामिल होने वाली तालिबात पर एबीवीपी गुंडों की गुंडागर्दी का अभी कोई खात्मा नहीं हो पाया है। इसी के चलते एक ताज़ा मामला कर्नाटक ही के शहर मंगलूर के एक कॉलेज का है, जहां चंद एबीवीपी के गुंडों ने स्टेटस रखकर पहले तो तालिबात को डराने और धमकाने की कोशिश की और मैसेज में लिखा कि अगर कोई तालिबा हिजाब पहनकर कॉलेज आती है तो हम उसे देख लेंगे। ಮೊನ್ನೆ ನಮಗೆ ಸ್ಟೇಟಸ್ ಹಾಕಿ ಹೆದರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಸ್ಟೇಟಸ್ ಹಾಕಿದ್ದು ನಾವು ಕಾಲೇಜಿಗೆ ಬಂದ್ರೆ ನಾವು ಎಂತ ಮಾಡ್ತೇವೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತು, ನಮಗೆ ಆಕ್ಷನ್ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಗೊತ್ತಂತ। ಫಸ್ಟ್ ಇಯರ್ ಬಿಸಿ ಸನತ್ ಶೆಟ್ಟಿ ಅಂತ, ಅವನು ಯಾರು ನಮಗೆ ಹೆದರಿಸಲಿಕ್ಕೆ? ನಾವು ಕಾಲೇಜಿಗೆ ಬರಬಾರ್ದಂತೆ, ಕಾಲೇಜಿಗೆ ನಮ್ಮ ಆಕ್ಷನ್ ನಾವು ತೆಗಿತೇವೆ ಅಂತೆ। ಯಾವುದರ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ಆಕ್ಷನ್ ತಗೊಳ್ತಿಲ್ಲ। ಅವ್ರು ಬರ್ಲಿ ನಮ್ಮ ಎದುರು ಬರ್ಲಿ, ಹಿಂದಿ ಅಂತ ಹೇಳುದಲ್ಲ, ನಮ್ಮ ಎದುರು ಬಂದು ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಮಾಡ್ಲಿ ನಮ್ಮ ಹತ್ರ। इसके बाद एक एबीवीपी के गुंडे ने, जिसका नाम साई संदेश है, हिजाब पहनकर आने वाली तालिबात को रोककर उन्हें धमकाया और उन पर हमला करने की भी कोशिश की। साथ ही कहा कि जो तालिबात हिजाब पहनकर कॉलेज आ रहे हैं वो कॉलेज में खाना नहीं खाएंगी, पानी नहीं पिएंगी और अपने क्लासमेट्स के साथ बात नहीं करेंगी। ಮತ್ತೆ ನಾವು ವಾಟರ್ ಯೂಸ್ ಮಾಡಬಾರ್ದಂತೆ, ಕಾಲೇಜಿದ್ದು ಊಟ ಮಾಡಬಾರ್ದಂತೆ, ಮತ್ತೆ ಕ್ಲಾಸ್ಮೇಟ್ಸ್ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಯಾರ ಹತ್ರ ಮಾತಾಡಬಾರ್ದಂತೆ। ये कहकर उन्हें धमकाया। इतना ही नहीं, जब तालिबात लाइब्रेरी में अपनी पढ़ाई कर रही होती थी वहां जाकर उनका वीडियो बनाया और उन्हें हरास करने की भी कोशिश की। ಈಗ ಅವರು ನಮ್ಮನ್ನು ಲೈಬ್ರರಿಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। ಲೈಬ್ರರಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಇನ್ಸಲ್ಟ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮನ್ನು ಪುನಃ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ ಅವ್ರು ಬಂದು, ಆ ಬಾಯ್ಸ್ ಬಂದು ಗರ್ಲ್ಸ್ ಬಂದು ಈಗ ಅಲ್ಲಿ ಫೋಟೋಸ್ ವಿಡಿಯೋಸ್ ಎಲ್ಲ ತೆಗೆದು ನಮ್ಮದನ್ನು ವಿದೌಟ್ ಪರ್ಮಿಷನ್, ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಹಾಕೊಟ್ಟದ್ದು ನಮ್ಮ ವಿಡಿಯೋಸ್ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ? ವಿಡಿಯೋಸ್ ತೆಗೆದು ವೈರಲ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಗ್ರೂಪ್ ಅಲ್ಲಿ। इन एबीवीपी के गुंडों के अलावा कॉलेज के प्यून ने भी हिजाब पहनकर आने वाली तालिबात को टेररिस्ट कहा। ನಾವು ಟೆರರಿಸ್ಟ್, ನೀವು ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಟ್ರೀಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ನೀವು ಅದೇ ಸೇಮ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದು ಅವರು ನಮ್ಗೆ ಟೆರರಿಸ್ಟ್ ಅಂತ ಕರೆದದ್ದು, ಅವ್ರಿಗೆ ಯಾರ ಅಂತ ಹಕ್ಕು ಕೊಟ್ಟದ್ದು ನಮ್ಗೆ ಕರೀಲಿಕ್ಕೆ? ಅವ್ರು ಯಾರು? ಲೆಕ್ಚರರ್ ಅಲ್ಲ, ಪಿಯೋನ್ ಕರೆದದ್ದು, ಪಿಯೋನಿಗೆ ಅಷ್ಟು ರೈಟ್ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು? इन हिंदुत्ववादियों के साथ साथ खाकी भगवादारियों की गुंडागर्दी का भी खुलासा किया गया कि किस तरह लाइब्रेरी में इम्तिहान लिख रही तालिबात को पुलिस ने उनकी लाइफ बर्बाद करने की धमकी दी। कहा कि अगर वो वहां से नहीं जाती तो उनकी लाइफ स्पॉइल करेंगे। ಮತ್ತೆ ಲೈಬ್ರರಿಯಲ್ಲಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೀತಿದ್ದ ಗರ್ಲ್ಸಿಗೆ ಪೊಲೀಸರು ಬಂದು ನಿನ್ನ ಲೈಫ್ ಸ್ಪಾಯಿಲ್ ಮಾಡ್ತೇನೆ ನಾನು, ಇನ್ನು ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನು ನೀನು ಒಂದು ಸೈನ್ ಸಾಕು ನಿಂದಂತ, ಹಾಗೆ ಅದು ಹ್ಯಾರಸ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ವಾ ಗರ್ಲ್ಸ್ ಮೇಲೆ? इस सब के बाद कॉलेज की एक तालिबा ने हिम्मत दिखाते हुए कॉलेज में उनके साथ बरते जा रहे दोहरे रवैये और उन पर किए जा रहे हरासमेंट की वीडियो बनाकर जानकारी दी। और आप देख ही सकते हैं कि तालिबा के सवाल करने के वक्त पुलिस की मौजूदगी के बावजूद हमले की कोशिश करने वाले एबीवीपी के गुंडे को अरेस्ट करने के बजाय उसे क्लास में जाने के लिए कहा जाता है और हिजाब पहनी तालिबात को घर जाकर ऑनलाइन क्लास अटेंड करने को कहा जाता है।